बाळांनो काळजीपूर्वक लक्ष द्या, महत्त्वाचा प्रश्न दिलेला आहे. इन फिगर द वर्टेक्स ऑफ स्क्वेअर क्वाड्रिलॅटरल DEFG आर ऑन sides triangle of triangle ABC. Angle A90, then prove that DE square is equal to BD into EC. आता आपण DE चा वर्ग काढायचा आहे. आपल्याला पाहिजे तेवढीच फिगर घ्यायची. काळजीपूर्वक लक्ष द्या. आपण एक मोठा ट्रायंगल एक घेऊया आणि एक लहान. ABCDG बघा, मोठ्या ट्रायंगल बरोबर हा एक लहान ट्रायंगल सिमिलर द्या. पुन्हा मोठ्या ट्रायंगल बरोबर लहान ट्रायंगल सिमिलर द्या. मोठ्या ट्रायंगलला हे दोन्ही जर सिमिलर असतील तर हे दोन्ही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर द्या. किंमत भरा, गणित संपलं बाळा. आता इथं काय देतोय बा, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल. आता 90ला सुरुवात केल्या, कॉमनला आलोय ABC, तसं DBG घ्यावं लागेल. DBG नावात थोडासा बदल झाला तर गणित सुटणार नाही, कारण सिमिलर घ्यायचे आहेत बाळांनो आपल्याला. अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल B. दोन्ही ट्रायंगलचा बघा, ABCचा पण B अँगल आहे आणि BDGचा पण B अँगल हा कॉमन आला. B ला B कॉमन. अँगल ABCचा A 90 आहे. अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल T इच 90 डिग्री. बाळांनो, मोठा ट्रायंगल अलीकडच्या बाजूला घेतला तर त्याचे अँगल कोण अलीकडे असलं पाहिजे, लहान ट्रायंगल पलीकडे आहे, अँगल पलीकडे असला पाहिजे, साइड पलीकडे असला पाहिजे. देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल DBG A टेस्ट स्टेटमेंट नंबर 1 विधान 1 झालं. आता पुढला ट्रायंगल कोणता घ्यायचा आहे बघा. आता तो मोठा आणि इथे एक लहान दिलाय बघा तुम्हाला. ABCEF इथं 90 दिलाय, इथं 90 दिलाय आणि हा कॉमन अँगल घ्यायचा C. इन ट्रायंगल कोणता, पहिला ट्रायंगल मोठा कसा वाचलाय त्या पद्धतीनं दुसऱ्यात सुद्धा मोठा ट्रायंगल वाचायचा. पहिल्यात ABC म्हटलंय, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल. आता ABC घेतलेला आहे, हा लहान कसं घेणार बघा, EFC. ABC 90ला सुरुवात केली, अँगलला टर्न टाकून कॉमन अँगलकडे गेलो. तसं 90ला सुरुवात ह्या रिकाम्या अँगलला टर्न टाकून कॉमन अँगलकडे जावं लागेल. C. अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल E इच 90. अँगल C इज कॉन्ग्रुएंट टू अँगल C कॉमन. Therefore, triangle ABC similar triangle EFC AA टेस्ट विधान नंबर 2 स्टेटमेंट नंबर 2 फ्रॉम 1 and 2. 1, 2 वरून ABC
सिमिलर असेल तर याला हा असला पाहिजे डी बी जी ट्रायंगल डी बी जी सिमिलर ट्रायंगल कोणता येणार ई एफ सी. दोन ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड घ्या. आपल्याला ज्या पाहिजे आहेत त्या घ्यायच्या. आपल्याला डी चा वर्ग पाहिजे. डी दिसतोय का बघा, नाही. बीडी आहे का बघा, बीडी आहे. बीडी बीडी बाय एफ. ईसी पाहिजे. ईसी पाहिजे म्हणजे वर कोण पाहिजे डीजी. डीजी बाय ईसी भागलेला आहे गुणलं बीडी इंटू ईसी इज इक्वल टू डीजी इंटू ईएफ. बीडी ईसी झाला. डीजी डीजीची लांबी जी एफ ची लांबी एफ ई ची लांबी आणि डी ई ची लांबी ह्या इक्वल लांबी आहेत बाळांनो. का तर हा स्क्वेअर दिलेला आहे तुम्हाला. मग आता डी जी काढणार आणि डी ई भरणार. डी जीच्या ऐवजी डी ई इंटू ई एफ. ई एफच्या ऐवजी डी ई बरोबर डी स्क्वेअर इज इक्वल टू बी डी इंटू ई सी. डी स्क्वेअर इज बी डी इंटू ई सी. प्रश्न लिहून घ्या. दिलेले पॉइंट स्टेट ह्या तिन्ही चार सेगमेंट इक्वल दिल्या स्टेटमेंट नंबर 1 आणि नंतर 90 दिलाय नंबर 2. मोठा ट्रायंगल अलीकडचा लहान, मोठा ट्रायंगल लहान. मोठ्या ट्रायंगलचा अँगल ए कॉन्ग्रंट डी इच 90. कॉमन अँगल घेतला. दोन ट्रायंगल सिमिलर बाय ए टेस्ट. नंतर पुन्हा मोठा ट्रायंगल घेतला, लहान एक ट्रायंगल घेतला. मोठा ट्रायंगल पहिल्यात जसं वाचलाय तसा दुसऱ्यात वाचा. ए बी सी वाचला तर ए बी सी वाचायचा. त्यावरून हे दोन्ही नावं बदलतील. इच 90 कॉमन अँगल आला बाय ए टेस्ट. मग मोठे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर हे दोन लहान ट्रायंगल एका बाजूला घ्या. दोन ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड घेतल्या. बीडी ईसी पाहिजे आहे. मग ईएफ, ईएफ म्हणजेच कोण येणार डीई आणि डीजी म्हणजेच डीई भागलेला आहे दोघांचा गुणाकार ह्या दोघांचा गुणाकार. पटपट पटावरा. लहान दिलेल्या फिगर सुद्धा काढत चला बाळांनो.